सगळेजण आलेत? Yes, sir. ओके गुड. ओके, आज काय शिकायचं मग? पूजा मेहर क्लास जॉईन केला. पूजा मेहरने आज व्हॉइस इज नॉट कमिंग. ओके, कोणाला आवाज येत नाही? कलर शेवगाव. राधिका आवाज पोहोचत नाही माझा? आवाज पोहोचत नाही? हां, मग ते स्पीकरचं जे आहे माईक आणि स्पीकर काय असेल ते तू लावलेलं ते चेक करून घे, प्रॉपर लावलं का. आणि मला मेसेज करा आवाज यायला लागल्यानंतर. आकाश, सय्यद, त्याच्यानंतर अनिकेत, ऋषिकेश, सुशे, श्रावण गुजर, जयेश शिवरंकर, अमोल कांबळे, थावरे श्रावणे, गौरी आणि कृपा दोघे सोबत आहेत का? हो सर. ओके गुड. त्याच्यानंतर अजून कोण कोण आलेलं आहे? कोण कोण उपस्थितीत आहे? माधुरी आहे, श्रेयश व्यवहारे आहे, आदर्श शिवरंकर, वैष्णवी म्हस्के. वैष्णवी कुठे गेली इतके दिवस? वर्षा राणी बडे, मुस्कान शेख. मुस्कान प्रॅक्टिसला येते का दररोज? भार्गवी जोशी. आवाज येत नाही मुस्कानचा. प्रतीक्षा पवार, दिव्या काळे, विनायक भुजबळ, विशाल, विनायक, शुभांगी तिघं पण आहेत का क्लासमध्ये? कोण कोण आहे? यस सर. तिघं यस, आहेत. तिघं पण आहे. ओके, तिघं पण आहेत. ओके, सती वैष्णव आहे, ऋषिकेश मोडे आहे, अमोल कांबळे आहे. किती जणांनी सबमिट केली असाइनमेंट? इथं कोण कोण? साक्षी बसलेली आहे, सर मी केली. योगेश आहे. तुझं नाव? हां, संकेत आहे, खांबट आहे. दोघं खांबट आहेत ना? ओके, ठीक आहे. तर ठीक आहे, माझा आवाज पोहोचतोय सगळ्यापर्यंत. राधिका आवाज येतो? मोबाईल मधून जॉईन झालेले. बरं बरं, चालेल. अंजुम जॉईन झालेली आहे. अजून येतेच आहेत, 10 मिनटं झाले. अजून एक 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 जॉईन होत आहे. 27 जण ऑनलाईन जॉईन झालेले आहेत. आणि बॅचमध्ये जे आहेत ऑफलाईन 5 6 7 8 9 9 जणं. आणि राधिका एक 10, म्हणजे 37 जणं जॉईन आहेत. ओके गुड. ठीक आहे, सगळ्यांनी असाइनमेंट पूर्ण करून घ्या. ज्यांची राहिली असेल त्यांनी पण आज सबमिट करा. तुम्हाला आज आणि कालचा असं 2 दिवसाचा टाईम दिलेला आहे. या टायमिंगनुसार तुम्ही सबमिट करू शकता. आता इथे मला 2 जण 1 जण MSIT-मध्ये जे दिसतात, अटेंडन्स जर बघितली MSITची, MS ऑफिसची, तर ती इथे लगेच दिसत नाही स्क्रीनवर किती प्रेझेंट होते, किती ॲबसेंट होते. ठीक आहे, ती मोबाईलमध्ये मला लगेच दिसते. हां, इथे 7 जण होते काल. परवा दिवशी 1 जण होता, त्याच्या आधी 4 जण होते, त्याच्या आधी 3 जण होते. आणि असाइनमेंट सबमिट करण्यासाठी 1 आणि 2 जण आहेत. असं काही करू नका. त्याच्यानंतर इंग्लिश 30चं जर बघितलं, इंग्लिश 30ची अटेंडन्स जर बघितली तर 16 तारखेला 19 जण होते, त्याच्या आधी 14, त्याच्या आधी 13, त्याच्या आधी 12. म्हणजे कालच्याला सगळ्यात जास्त प्रेझेंट ही इंग्लिश 30ची होती. असाइनमेंटमध्ये जर बघितलं
काल परवा बऱ्याच जणांनी असाइनमेंट सबमिट केला तरी 6 5 2 3 3 3 5 5 2. आता कालच्याला काहीतरी 1 2 1 2 1 2 आकडे वाढलेले आहेत. म्हणजे अजूनही म्हणावं असं सगळ्यांचे असाइनमेंट सबमिट झालेले नाही आहेत प्रेझेंट असल्यापैकी. जर तुमचे असाइनमेंट नाही आले तर मी बसवू देणार नाही क्लासमध्ये, कारण क्लासमध्ये बसल्याचा काही फायदाच नाही. तुम्हाला जर समजतच नसेल काय आपण शिकलो आहे आणि ते जर तुम्हाला लिहून पाठवता येत नसेल तर क्लासमध्ये कशासाठी बसायचं आपण? हॅलो, क्लास कशासाठी करायचा आहे? असं कोणी काही करू नका. प्रत्येकाने प्रॉपरली क्लास जॉईन करा, क्लासमध्ये शिकून घ्या. जे काय आज शिकवलं आहे ते तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्समध्ये नंतर उपलब्ध होईल. त्याची रिवाईज करा, रिव्हिजन करा. किती जणांनी व्हिडिओ लेक्चर बघितले? एखादा जरी बघितला का कोणी पूर्ण? नुसतं क्लिक करून नाही, फक्त पूर्ण करून. पूर्ण कोणी बघितलं? दिव्या, तूच क्लास अटेंड करते, तूच असाइनमेंट सबमिट करते, तूच टेस्ट देते, तूच व्हिडिओ पाहते. बाकीचं काय करतात तुम्ही नुसते? फिरायला येता का क्लासमध्ये? लेक्चरला ऑनलाईन एक व्हर्च्युअल टूर करून येऊ असं आहे का? अमोल बाप नाही का आज? अमोल नाही, दर्शन नाही आहे, अमोल कांबळे. अमोल, किती असाइनमेंट पाठवलेत आतापर्यंत? आज पाठवली सर. आज पाठवली, ओके. आत्ताशी सुरुवात झाली. सगळ्या पाठवायच्या, सगळ्या ए टू झेड सगळ्या असाइनमेंट पाठवायच्या. हो. उरंकर, जयश्री उरंकर. सर आज टाकतो, मम्मीच्या मी टाकल्यात. हा, पण मम्मीला लिहू दे ना, मम्मीला करू दे ना, मम्मीला समजलं पाहिजे ना. मम्मी स्वतः क्लास लावला का नाही? लिहिल्या सर, ते फक्त टाकायचे, तीन टाकले पण ते पण ते स्वतः त्यांना वापरून बघू दे. शिकू दे. वैष्णवी लगेच गायब झाली. कशाला असाइनमेंट आणि कशाला काय? चला, गायब होत. एक जण लगेच गायब. त्याच्यानंतर कोण आहे? भार्गवी. सर आज पाठवते. आज पाठवणार आहे. मुस्कानचं कालच पहिलं लेक्चर होतं, बरोबर ना? आज लेक्चर अटेंड केल्यानंतर असाइनमेंट पाठवायची. प्रतीक्षा पवार. प्रतीक्षा पवार, सर असाइनमेंट पाठवून द्या. आदर्श. हो सर, पाठवतो. अंजुम. भुजबळ. सर आज पाठवते. भुजबळ, विनायक, विशाल, शुभंगी. पाठवतो सर. बर. पूजा मेयर. तीन आजच क्लासला आले, लगेच असाइनमेंट पाठवा म्हणते. आहे ना? सगळा कंटाळा असाइनमेंट पाठवायचा. वर्षा राणी बडे. आज पाठवते सर. महाजन, खुशबू, बर्वे आकाश, माधुरी जडराय, श्रेयश व्यवहारे. सर मी पाठवले. ओके. गौरीने पाठवले. गौरीने. पाठवते. कृपाने नाही पाठवले. सर पाठवते आज. माझं लक्ष आहे सगळ्या गोष्टीकडे. सुशे, श्रेयस, स्वाती वैष्णव, ऋषिकेश मोडे आणि पाठवले सर. थावरे श्रावणी. ओके. सर मी पाठवले. ओके. सगळे पाहिजे मला 100%. एकही राहिलेलं नाही पाहिजे. आज आपल्याला काय शिकायचं आहे नवीन? कोण सांगल? मोठ्याने बोला, मोठ्याने. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, बरोबर आहे. नवीन काय शिकायचं तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. फार महत्त्वाचा विषय आहे. इथून पुढचे जे 1 2 3 लेक्चर जे काही होतील हार्डवेअर सॉफ्टवेअरवरती, ते तुम्ही कंटिन्यू प्रॉपरली अटेंड करा, म्हणजे ते तुम्हाला प्रॉपरली समजतील. किती तारीख आहे आज? 17 तारीख आहे. 17. मी आपलं मागचं बघूनच टाईप करत होतो.
17/6/21. ओके, उद्या 18 तारीख शुक्रवार आहे आणि शनिवारी तुमची टेस्ट असेल, त्याची तयारी करा. परत सांगू नका सरांनी सांगितलं नव्हतं. हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर कशाला म्हणतात? हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हॅलो, कॉम्प्युटरचे जे पार्ट्स आहेत त्यांना हार्डवेअर म्हणतात. कॉम्प्युटरचे जे पार्ट आहे त्यांना हार्डवेअर म्हणतात. ओके, आणि सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं? कॉम्प्युटरमध्ये प्रेझेंट असणारे ऍप्लिकेशन्स. कॉम्प्युटरमधले वेगवेगळे ऍप्लिकेशन. ॲप्लिकेशन्स म्हणजे सॉफ्टवेअर, आणि कॉम्प्युटरचे हार्डवेअर म्हणजे पार्ट्स. फिजिकली जे प्रेझेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो? हार्डवेअर. समजतंय? कॉम्प्युटरमध्ये जे वेगवेगळे पार्ट आहेत त्यालाच आपण हार्डवेअर असं म्हणतो. आणि कॉम्प्युटरमध्ये जे कॉम्प्युटरचे जे प्रोग्राम आहेत त्याला काय म्हणतोय? सॉफ्टवेअर असं म्हणतोय. कळलं? एकदम सिंपल गोष्ट आहे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. समोर दिसतंय तुम्हाला ते काय आहे? हार्डवेअर. दिसतंय ना सगळ्यांना समोर? त्याच्यामध्ये काय काय आलंय? कीबोर्ड आला, माऊस आला, प्रिंटर आला, CPU आला, मॉनिटर आला, स्पीकर आले, किंवा कॉम्प्युटरमधले रॅम, मदरबोर्ड, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये आल्यात? हार्डवेअरमध्ये आल्यात. आणि सॉफ्टवेअरमध्ये काय काय येतात? पॉवर पॉइंट, वर्ड, वर्ड, एक्सेल. एक्सेल, पॉवर पॉइंट. बरोबर आहे. अजून तुम्हाला माहित असलेलं सॉफ्टवेअर सांगा. हॅलो, फक्त वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट एवढे 3च सॉफ्टवेअर आहेत का? अजून कोणते कोणते सॉफ्टवेअर असतात? क्रोम. बरोबर आहे. गुगल क्रोम वापरतात. गुगल हे एक सॉफ्टवेअरच आहे ॲक्च्युली, पण ते आपण कशातून वापरतो? गुगल क्रोममधून वापरतो. आपल्या कॉम्प्युटरमध्ये काय टाकलेलं असतं? आपण गुगल टाकलेलं असतं, गुगल क्रोम असतं. गुगल क्रोम असतं आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला गुगल आपण इंटरनेटवरून ॲक्सेस करतो. बरोबर आहे. सर्च करण्यासाठी ते सर्च इंजिन म्हणतात. त्याला काय म्हणतात? सर्च इंजिन. बरोबर आहे. पण ॲक्झॅक्ट आता सॉफ्टवेअर म्हणजे काय असतं नेमकं? सॉफ्टवेअरची व्याख्या कोण सांगाल? आपण ज्याला सॉफ्टवेअर म्हणतो ते म्हणजे नेमकं काय असतं? हॅलो, कोण सांगाल सॉफ्टवेअरची व्याख्या? सांगता येईल का? प्रोग्राम और सेट ऑफ प्रोग्राम. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. प्रोग्राम म्हणजे काय किंवा सॉफ्टवेअर म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. मला वाटतं तो पण प्रश्न आलता तुम्हाला. आलता ना? हो सर. त्यामध्ये तुम्हाला हे विचारलं होतं की प्रोग्राम म्हणजे काय. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिलं आहे, काहींनी चुकीचं दिलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना समजलं ना परीक्षा दिल्यानंतर प्रोग्राम म्हणजे काय किंवा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ओके, हे तर समजले तुम्हाला. गुड. क्रोम टॅब थोडंसं मी सरकून घेतो. ओके, आलंय सगळं तुम्हाला समोर? बरोबर, प्रॉपरली दिसतंय हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर? स्क्रीन दिसते प्रॉपरली सगळ्यांना? हो सर. हां. तर कॉम्प्युटरचा प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे कुठलाही सॉफ्टवेअर हे प्रोग्रामच असतो. कॉम्प्युटरचा प्रोग्राम त्यालाच आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर असं म्हणतो. त्याला सॉफ्टवेअर काय म्हणायचं बरं? आणि याला हार्डवेअर का म्हणायचं? कोण सांगाल? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधला फरक? हॅलो,
तर आपण हार्डवेअरच्या पार्ट्सला आपण फील पण करू शकतो आणि टच पण करू शकतो. हो, ते आपल्याला फील करता येतात, ते आपल्याला दिसतात, बरोबर आहे, प्रत्यक्ष. त्याला टच करू शकतो, बरोबर आहे की नाही. आता माझ्या हातात जो काही समजा आता हे रिमोट आहे, याला काय म्हणायचं, हार्डवेअर का सॉफ्टवेअर? हार्डवेअर. हार्डवेअर. म्हणायचं याला, काय म्हणायचं, हार्डवेअर म्हणायचं. हे रिमोट जे दिसतंय तुम्हाला, दिसतंय सगळ्यांना? हो. आणि याच्या आतमध्ये काय आहे, जे नंबर्स वगैरे जे दिसतात त्याचे, ते सॉफ्टवेअर आहे, बरोबर आहे. आता हा जो मोबाईल आहे हे काय आहे, हार्डवेअर आहे. हार्डवेअर. आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, सॉफ्टवेअर. आहे. सॉफ्टवेअर. आता जर समजा तुम्हाला मी असा नवा कोरा हँडसेट दिला, त्याला तुम्ही काय करताल, पहिले त्याला लॉकला क्लिक करताल, किंवा त्याला अजून काहीतरी करून पाहताल, त्याचं बटन दाबलं, त्याचं लॉकला क्लिक केलं, किंवा अजून काही गोष्टी केल्या, पण त्यावरती जर काहीच दिसलं नाही, म्हणजे तुम्ही काय म्हणता, हा हँडसेट कसा आहे, चालू आहे का बंद आहे म्हणता? बंद आहे म्हणतात. याच्यामध्ये काही नाही, याच्यामध्ये काही नाही. मग त्याच्यामध्ये काय असतं, सॉफ्टवेअर असतं. त्याच्यामध्ये काय असतात, सॉफ्टवेअर असतात. आणि नुसतं त्याला बंद म्हणता का तुम्ही काय म्हणता, तो कसा आहे तो, डमी पीस. हा नाही, आता काय झाला, तो हँडसेट काय झालाय, ब्लँक झाला असं म्हणतो का आपण? चालू नाही झालं, त्याला काय म्हणतो आपण, एक शब्द वापरतो. काय शब्द वापरतो? स्विच ऑफ. स्विच ऑफ. भंगार झाला. भंगार डेड झाला म्हणतो, डेड. त्याला काय म्हणतो, का भंगार झाला म्हणतो, डेड म्हणतो. डेड म्हणजे काय, मृत घोषित करतो त्याला आपण. काय करतो मग, तो आपल्याला जिवंत झाला असं कधी वाटतं? त्याच्यावरती जर काहीतरी दिसलं, म्हणजे याच्यामध्ये काय, म्हणजे थोडक्यात हे सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये जीव ओतण्याचं काम करतं, ज्ञान. त्याच्यामधली जे जीव आहे कॉम्प्युटरमधला किंवा कॉम्प्युटिंग डिव्हाइसमधला, तो काय आहे, सॉफ्टवेअर आहे. येतं लक्षात? म्हणजे कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर हे कॉम्प्युटरमधली काय आहे, त्यातला आत्मा आहे, त्यातला प्राण आहे. येतं लक्षात? नाही तर ही फक्त काय आहे, बॉडी आहे, शरीर आहे. हे जी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हार्डवेअर म्हणजे काय झालं, त्याचं शरीर. जसं आपलं हाडामासाचं शरीर बनलेलं आहे, तसं वेगवेगळ्या पार्टपासून जे शरीर कॉम्प्युटरचं बनलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतोय, हार्डवेअर असं म्हणतो. जे वेगवेगळे पार्ट आहेत त्याला आपण काय म्हणतोय, कॉम्प्युटरचं हार्डवेअर असं म्हणतो. आणि कॉम्प्युटरमध्ये जे वेगवेगळे प्रोग्राम आहेत त्याला आपण काय म्हणतोय, सॉफ्टवेअर म्हणतोय. आणि प्रोग्राम म्हणजे काय असतो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे आपण त्याला वेगवेगळ्या कमांड दिलेला असतात, वेगवेगळ्या आज्ञा दिलेल्या असतात, आणि ह्या आज्ञांद्वारे तो कॉम्प्युटर काम करतो. म्हणजे कॉम्प्युटरकडून काम करून घेणं किंवा त्याच्यामध्ये ॲक्च्युअल प्रोसेस करणं किंवा ॲक्च्युअल त्याचा काहीतरी उपयोग करणं, हे कोणामुळे शक्य आहे, सॉफ्टवेअरमुळे. नुसतं हार्डवेअर असून चालन का, आणि नुसतं सॉफ्टवेअर असून चालन का? मी तुम्हाला एखादी डिस्क दिली, एखादी मी तुम्हाला CD दिली, CD किंवा DVD, आणि त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रोग्राम आहे असं सांगितलं तुम्हाला. खूप महत्त्वाचा प्रोग्राम आहे, आणि आता तो तुम्ही यूज करून मला सगळं काम करून द्या. नुसती CD दिली चालन का? त्याच्यामध्ये खूप सारे सॉफ्टवेअर दिलेत, चालन का? त्यासाठी तुम्हाला कशाची गरज पडेल, हार्डवेअरची गरज. CD ड्राईव्हची. नुसतं CD ड्राईव्ह लागेल का? नुसता CD ड्राईव्ह पण दिला तुम्हाला एक, चालेल. ड्राईव्ह आणि हे दिलं, नुसतं ड्राईव्ह देऊन चालन का? तुम्हाला त्याच्यासोबत काय लागणार आहे, हार्डवेअर म्हणजे पूर्ण कॉम्प्युटर लागेल, बरोबर आहे. आणि कॉम्प्युटर बरोबर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी जोडून तुम्ही ते यूज करू शकता. म्हणजे सॉफ्टवेअर हे तुम्ही जेव्हा कॉम्प्युटरमध्ये यूज करताल तेव्हाच तुम्हाला दिसेल ना. सपोज समजा आता ही गाण्याची CD आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, आता पहा बरं, याच्यामध्ये खूप छान छान गाणी आपण भरलेली आहेत, आणि ते गाणी ऐकून किंवा ती पाहून तुम्ही ती CD बघून मला लगेच सांगा याच्यामध्ये कोणाची गाणी आहेत. तुम्हाला नुसती CD दिली आणि तुम्हाला सांगितलं, सांगा बरं याच्यामध्ये कोणाची गाणी आहेत सगळे, तुम्ही काय म्हणता,
थांबा, एकदा मला ती प्ले करून बघू द्या. ती प्ले केल्यानंतर तुम्हाला त्यातले गाणे ऐकल्यानंतर समजतील. लता मंगेशकर आहे का, मुकेश आहे का, आणखीन कोण, मोहम्मद रफी आहे, हे कधी कळन? ऐकल्यानंतर. बरोबर आहे. ते सीडीवरचे गाणे ते म्हणजे काय झालं? सॉफ्टवेअर झालं. आणि ती सीडी हार्डवेअर, जी तुम्ही नजरेने पाहता, प्रत्यक्षात यूज करता किंवा ती हाताळू शकता, ती इथून तिथे घेऊन जातात, कोणाला देतात, त्याला काय म्हणायचं? हार्डवेअर. आणि त्याच्या आतमधले साऊंड ट्रॅक म्हणजे काय? सॉफ्टवेअर. समजतंय? हां. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधला फरक समजला का? हां. आता कॉम्प्युटरमध्ये अनेक प्रकारचे हार्डवेअर्स असतात. कॉम्प्युटरची जी हार्डवेअर्स असतात त्याच्यामध्ये काय होतात? कॉम्प्युटरचे इनपुट डिव्हाइसेस, हां, आउटपुट डिव्हाइसेस, अजून प्रोसेस युनिट म्हणजे काय? CPU. आपण जो CPUचा बॉक्स पाहतो ना त्याला काय म्हणतात? CPU बॉक्स म्हणतात. CPU बॉक्स. आलं लक्षात? हा काय झाला? CPU बॉक्स झाला. याला काय म्हणायचं? CPU बॉक्स. समजतंय? ओके. आणि त्याच्या आतमध्ये जो CPU असतो तो हा दिसतोय सगळ्यांना? किंवा हा, त्याला आपण काय म्हणतोय? सेंट्रल प्रोसेस युनिट म्हणजे CPU. ओके. हॅलो. जो आपल्या तळ हाताच्या आकाराचा असतो तो काय असतो? CPU असतो. CPU. येतं लक्षात? आणि ते सुद्धा काय आहे? कॉम्प्युटरचं हार्डवेअर आहे. CPU काय आहे? कॉम्प्युटर मधला हार्डवेअर आहे. आणि हा दिसतो तो बॉक्स सुद्धा काय आहे? हार्डवेअर आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला वेगवेगळे पार्ट दिसतात. कॉम्प्युटरच्या आतमध्ये आपल्याला कोणते कोणते पार्ट दिसतात? मदरबोर्ड असतो, हार्ड डिस्क असते, म्हणजे आपण त्याला सगळे स्टोरेज डिव्हाइस म्हणूया. सगळे हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क वगैरे सगळे स्टोरेज डिव्हाइसेस आले. जसे इनपुट डिव्हाइसेस आहेत, जसे आउटपुट डिव्हाइसेस आहेत, तसा जो CPU आहे, CPU बॉक्स आहे. ठीक आहे. CPU किंवा CPUचा जो बॉक्स आहे, मदरबोर्ड आहे, हे इंटरनल CPUच्या आतमधले पार्ट झाले. त्याच्यानंतर स्टोरेज डिव्हाइसेस वेगवेगळे, सगळ्या प्रकारचे स्टोरेज डिव्हाइसेस, हे सुद्धा काय झाले? कॉम्प्युटर हार्डवेअर झाले. इनपुट डिव्हाइसेसची भरपूर मोठी लिस्ट आहे, आउटपुट डिव्हाइसेसची भरपूर मोठी लिस्ट आहे. आतमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे पार्ट असतात. आणि स्टोरेजमध्ये सुद्धा खूप सारे डिव्हाइसेस असतात. जसं आपण आता काल परवाच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे स्टोरेज डिव्हाइसेस काय काय आहेत ते. बरोबर आहे? त्या पद्धतीचे सगळे स्टोरेज डिव्हाइसेस. त्याच्यानंतर पेरिफेअर्स. पेरिफेअर्स म्हणजे काय? पेरिफेरल्स म्हणजे काय? सॉरी, कॉम्प्युटर पेरिफेअर्स बघूया आपण. पेरिफेरल डिव्हाइसेस. आपण जे इनपुट आउटपुट वापरतोय ती सुद्धा एक प्रकारची पेरिफेरल डिव्हाइसेस आहेत. पण आपण त्याच्यामध्ये मोस्टली कोणते डिव्हाइसेस पाहणार आहोत? जसं समजा आता तुमचं TV ट्यूनर कार्ड आहे, नेटवर्किंगचं कार्ड आहे, किंवा तुमचं नेटवर्किंगचं स्विच आहे, ही सगळी काय झाली? पेरिफेअर्स. येतं लक्षात? अशी वेगवेगळी पार्ट आपण त्याला जी जोडत असतो त्याला आपण कॉम्प्युटर पेरिफेरल्स म्हणतात. आणि हे सगळ्या गोष्टी सुद्धा काय आहेत? कॉम्प्युटरच्या हार्डवेअर्स आहेत.
ओके, हॅलो, समजलं? म्हणजे पहिला भाग आलाय इनपुट डिव्हाइसेस, दुसरा भाग म्हणजे काय आउटपुट डिव्हाइसेस, तिसरा भाग काय आहे हां मदरबोर्ड, CPU बॉक्स किंवा CPU, हे सगळे काय झाले इंटरनल. त्याच्यानंतर काय स्टोरेज डिव्हाइसेस आणि त्याच्यानंतर काय आहे कॉम्प्युटर पेरिफेरल्स. तर ही सगळी जी आहेत तर ही सगळी कॉम्प्युटरची हार्डवेअरची उदाहरणे आहेत. ओके, मग आता सॉफ्टवेअरमध्ये नावं सांगा. आता कशाला आपण सॉफ्टवेअर म्हणू? MS ऑफिस, हां वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट सगळे MS ऑफिसमध्ये आलं. वर्ड आलं, एक्सेल. काय मला लक्षात नाही आलं काय म्हणले तू? क्रोम. हां हां क्रोम, ब्राउझर, सगळे ब्राउझर झाले. त्याला आपण ब्राउझर्स म्हणू. काय म्हणू? ब्राउझर्स. ओके, त्याच्यानंतर काय पेंट. पेंट वगैरे सगळ्या ॲक्सेसरीज. आपण परत एकदा बघू ॲक्सेसरीज म्हणजे काय, ब्राउझर म्हणजे काय, MS ऑफिस म्हणजे काय. अजून सांगा. अँटीव्हायरस. अँटीव्हायरस. ओके, अँटीव्हायरस सुद्धा सॉफ्टवेअर आहे. कोणी सांगितलं अँटीव्हायरस? मी. हा नाव सांग ना, मला दिसले नाही तुझं. मेहर पूजा. ओके, तिनं सांगितलं अँटीव्हायरस. ओके, अजून सांगा, अजून सांगा. तुम्हाला जे आठवण जे वाटेल ते सांगा. अँड्रॉइड सर. अँड्रॉइड. हां एक मिनिट. त्यांनी टायपिंग मास्टर सांगितलं. तर जे जे ॲप्लिकेशन्स म्हणू आपण त्याला, टायपिंग मास्टर हे काय झालं एक प्रकारचं ॲप्लिकेशन आहे, ॲप झालं ना ते. मोबाईलमध्ये जसे तुमचे ॲप्लिकेशन्स असतात तसं एक ॲप्लिकेशन झालं. तर असे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आहेत तर ती सुद्धा एक पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी वापरली जाणारी सॉफ्टवेअर्स. तर त्यालाच आपण सॉफ्टवेअर असं म्हणतो, बरोबर आहे. तर टायपिंग मास्टरसुद्धा एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, एक प्रकारचं ॲप्लिकेशन आहे. वर्डसुद्धा ॲप्लिकेशन आहे, ब्राउझरसुद्धा ॲप्लिकेशनच आहे, ॲक्सेसरीज, अँटीव्हायरससुद्धा हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहे. ओके, हां आत्ता कोणी काय सांगितलं होतं? पेन काय? हॅलो, अँड्रॉइड. हां अँड्रॉइडसुद्धा काय आहे सॉफ्टवेअर आहे. हां सॉफ्टवेअर आहे. बरं, पुढे ॲडोब रीडर. विंडोज कोणी सांगितलं? सर मी खुशबू सय्यद. हां खुशबू, करेक्ट. पुढे सांगा. हॅलो, ॲडोब रीडर. हां ॲडोब रीडर, क्रोम, हे ब्राउझर झालं क्रोम, आणि ॲडोब रीडर काय झालं एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर झालं. तर ॲडोबचे सुद्धा खूप सारे सॉफ्टवेअर असतात. ॲडोब रीडर असतो, ॲडोब फोटो फ्लॅश प्लेअर असतो, त्यानंतर ॲडोब फोटोशॉप असतं, ॲडोब पेज मेकर असतं. तर हे ॲडोबचे एक प्रकारचं जसं MS ऑफिस नावाचं जे पॅकेज आहे ना, हॅलो, तसं ॲडोब नावाचं एक पॅकेज येतं. याला पॅकेज म्हणतात. पॅकेज म्हणजे काय? त्याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक असे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स एकत्र येतात. त्याला काय म्हणतात? पॅकेज असं म्हणतात. ॲडोबमध्ये ॲडोब रीडर, फ्लॅश प्लेअर, फोटोशॉप, आणि आता पेज मेकर आउटडेटेड झालेलं आहे, ते बंद केलं आहे त्यांनी. ठीक आहे, ते पण एक त्यांचं एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्याचं एक पॅकेज तयार झालं. हॅलो, इंटरनेट काय आहे रे? इंटरनेट काय? ब्राउझर आहे सर.
इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझर आहे. हॅलो, इंटरनेट आणि इंटरनेट एक्सप्लोरर याच्यामध्ये फरक आहे. ब्राउझरमध्ये काय आले? क्रोम. क्रोम. अजून फायरफॉक्स. गोफर. गोफर. अजून यूसी ब्राउझर. यूसी ब्राउझर. इंटरनेट एक्सप्लोर. ठीक आहे, इंटरनेट एक्सप्लोरर. अजून ओपेरा मिनी. ओपेरा मिनी. अजून ओपेराचे दोन प्रकार येतात. एक मिनी म्हणजे ते मोबाईलमध्ये येतं आणि ओपेरा म्हणून जे असतं ते कॉम्प्युटरला असतं, पीसीला, डेस्कटॉपला. हां, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउझर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरनेट यूज करू शकता. त्याला काय म्हणतात? ब्राउझर असं म्हणतात. बरोबर आहे? ठीक आहे. आता ॲक्सेसरीजमध्ये काय येतात? ॲक्सेसरीज म्हणजे काय? कॉम्प्युटरमध्ये जर आपण आता इथं स्टार्ट बटनावरती गेलो, ऑल प्रोग्राममध्ये गेलो आणि ॲक्सेसरीजमध्ये गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. कॅल्क्युलेटर, कमांड प्रॉम्प्ट, कनेक्ट टू नेटवर्क, प्रोजेक्टर, अशा वेगवेगळे ॲक्सेसरीज. पेंट येते, नोटपॅड येतो. पॉवर पॉईंट नाही येत त्याच्यामध्ये ॲक्सेसरीजमध्ये. ऑफिस ॲक्सेसरीजमध्ये येत नाही. येतं लक्षात? साऊंड रेकॉर्डर येतं, वर्ड पॅड येतं. ह्या ॲक्सेसरीजमध्ये आणि वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमध्ये काय फरक आहे किंवा पॉवर पॉईंट, MS ऑफिसमध्ये काय फरक आहे ते पहिलं आपल्याला समजलं पाहिजे. तर ॲक्सेसरीजमधले काही उदाहरणं मी इथे लिहितो. पेंट नंतर काय लिहितो? कॅल्क्युलेटर, जे आपण नेहमी वापरतो. त्याच्यानंतर काय? वर्ड पॅड बरं का, नोटपॅड, हे पण आपण वापरतो. अजून काय येतं? साऊंड रेकॉर्डर. पेंट वापरलं, लिहिलं आहे पहिलं, लक्ष द्या थोडं. रेकॉर्डर. पुढे अजून काय वापरतो आपण त्याच्यामधलं? ॲक्सेसरीजमध्ये नेहमी लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्या आपल्याला माहिती आहेत? विंडोज एक्सप्लोरर म्हणजे आपण जे फाईल मॅनेजर वापरतो त्याला विंडोज एक्सप्लोरर म्हणतात. सिस्टीम टूल्स पण आहेत काही, ते आपण फार कधी वापरत नसतो. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नेहमी वापरल्या जातात, त्याला आपण विंडोज एक्सप्लोरर पण लिहूया. आता विंडोज एक्सप्लोरर आणि इंटरनेट एक्सप्लोरमध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. इंटरनेट एक्सप्लोरचा वापर कशासाठी करतो आपण? हॅलो, इंटरनेट एक्सप्लोरर कशासाठी वापरतो? कोण सांगाल? हां, इंटरनेट ॲक्सेस करण्यासाठी. इंटरनेट आपण एक्सप्लोर करण्यासाठी. एक्सप्लोर ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? आपण तो पाहतो, चापसणे किंवा पाहणे, एक्सप्लोर करणे. तर ज्याच्यामध्ये आपण इंटरनेट यूज करतो त्याला काय म्हणतो? ब्राउझर असं म्हणतो. त्या ब्राउझरला इंटरनेट एक्सप्लोरर असं नाव दिलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण फाईल्स मॅनेज करतो, फाईल्स. आता बघा, विंडोज, माय कॉम्प्युटर म्हणजे काय आहे? विंडोज एक्सप्लोरर आहे. हॅलो, येते लक्षात? हो. हां, आता जर मी विंडोज एक्सप्लोरर ह्या टॅबवरती जर लिहिलं तर टॅबवर दिसेल का? दिसत असेल तर तुम्हाला समजेल. हे बघा, हा विंडोज एक्सप्लोरर आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करतायत? फाईल्स ओपन करतायत. इकडून तिकडे फाईल कॉपी करून पेस्ट करतायत, मूव्ह करतायत. हे सगळं काम, फाईल मॅनेज करण्याचं काम. फोल्डर्स तयार करतात, फोल्डरच्या मध्ये परत सब फोल्डर्स तयार करतात. एका ड्राईव्हवरून दुसऱ्या ड्राईव्हवरती फाईल्स मूव्ह करतात, कॉपी पेस्ट करतात. हे सगळे कामं जे करतो ते कशामध्ये होतात? विंडोज एक्सप्लोररमध्ये होतात. समजतंय? हॅलो. हो सर. हां, आणि इंटरनेट एक्सप्लोरर जो असतो तो काय काम करतो?
जसं आता मी तुम्हाला ब्राउझर दाखवलाय तसंच ते इंटरनेट एक्सप्लोरर सुद्धा काय आहे, ब्राउझर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण इंटरनेट ब्राउज करतो किंवा वापरतो, त्यालाच काय म्हणतात, ब्राउझर किंवा इंटरनेट एक्सप्लोरर. सध्या आता मी तुमच्यासमोर क्रोम वापरतोय आणि क्रोममध्ये मी ब्राउज करतोय. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इंटरनेट एक्सप्लोररचा यूज केलेला दिसेल. हा फरक तुम्हाला समजला पाहिजे म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवल्या. ठीक आहे. तर हे सगळे ब्राउझर्स आहेत आणि ॲक्सेसरीज आहेत. तर ह्या ॲक्सेसरीज ज्या आहेत ना, ह्या कॉम्प्युटरच्या सोबत येतात. जसं समजा तुम्ही मोबाईल घेतला की मोबाईलमध्ये तुम्हाला त्याला फोन लावण्यासाठी असलेलं टूल्स, फोन कॉल करण्यासाठीचं, ते नंतर नवीन टाकून घ्यावं लागतं का? का त्याच्यासोबत येतं? कॅमेरा, त्याच्यानंतर तिथला फाईल मॅनेजर किंवा त्याच्यामध्ये असलेलं काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट. फोटोज वगैरे जे पाहतात तुम्ही, फोटो अल्बम, हे सगळ्या गोष्टी कशा येतात? बाय डिफॉल्ट येतात ना, रेडीमेड असतात. व्हॉट्सअप, फेसबुक हे त्याच्या आतमध्ये असतं का ऑलरेडी? ते आपल्याला टाकून घ्यावं लागतं. तर ज्या गोष्टी आपल्याला टाकून घ्याव्या लागतात त्याला आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? हां, बरोबर आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण कॉम्प्युटरमध्ये नंतर टाकणार आहोत, कॉम्प्युटर घेतल्यानंतर, त्याला काय म्हणायचं? हां, आणि ते आपण गरजेनुसार टाकणार आहेत. जर समजा तुम्ही डॉक्टर आहात तर डॉक्टरला कशाचं सॉफ्टवेअर लागेल? हॉस्पिटल मॅनेजमेंटचं, क्लिनिक मॅनेजमेंटचं लागेल. बरोबर आहे. त्यांना हे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट असलं काय नसलं काय तरीसुद्धा त्यांना चालू शकतं. कॉम्प्युटरमध्ये असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. त्यांचं काम असलं तर ते टाकतील. येतं लक्षात? त्याला टायपिंग मास्टरची गरज आहे का? डेमोची गरज आहे का? तुम्ही जो डेमो वापरता टायपिंगचा, त्याची काही आवश्यकता नाही, कारण त्यांना त्याच्यामध्ये काही काम करायचं नाही आहे. त्यांना जे कामाच्या गोष्टी तेवढ्या त्याच्यामध्ये वापरल्या जाणार. एखादा ग्राफिक डिझायनर असेल, म्हणजे जो डिझायनिंगचे कामं करतो, तो त्याच्यामध्ये कोरल टाकल, फोटोशॉप टाकल, पेंट टाकल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डिझायनिंगच्या संदर्भातल्या असतील. बरोबर. तर ह्या नंतर जे टाकल्या जातात त्याला आपण काय म्हणतो? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स असं म्हणतो. त्याला कोणते सॉफ्टवेअर्स म्हणतो? काय बरं का, आपण आता नवीन फरक लिहून घेऊया. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स. तर ही सगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर झाले. आणि जे कॉम्प्युटर चालू केल्याबरोबर जे दिसतं त्याला काय म्हणतात? ते कोणतं सॉफ्टवेअर असतं कॉम्प्युटर चालू केल्याबरोबर? सिस्टीम सॉफ्टवेअर. हां, सिस्टीम सॉफ्टवेअर. त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतात. कोणतं सॉफ्टवेअर दिसतं तुम्हाला? ते कॉम्प्युटर चालू केल्याबरोबर काय काय दिसतं तुम्हाला? कॉम्प्युटर चालू केल्यावर काही दिसतं का? MS ऑफिस. ऑफिस दिसतं का आपल्याला? MS ऑफिस, वर्ड, एक्सेल. कॉम्प्युटरची स्क्रीन चालू जेव्हा होते, कॉम्प्युटर बूट होतं, तेव्हा आपल्याला काय दिसतं? MS ऑफिस दिसतं का? मेनू दिसतात का कॉम्प्युटर स्टार्ट होताना? हा, विंडोज होते ना. हा, सिस्टीम चालू होताना काय दिसतं आपल्याला? विंडोज 7. हा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम दिसते. काय दिसते? विंडोज ऑपरेटिंग. मोबाईल चालू असताना काय दिसतं? अँड्रॉइड दिसते. ओके. तुमच्याकडे जर समजा मोबाईल जर आयफोनचा असेल तर काय दिसेल? iOS. समजते? तुमचा जर कॉम्प्युटर हा विंडोज ऐवजी ॲपलचा असेल तर तुम्हाला काय दिसेल? मॅक ऑपरेटिंग सिस्टीम दिसेल. समजतंय? तर हे कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला जे आता मोबाईल चालू करून दाखवला तर त्याच्यामधला खरा जीव, खरा आत्मा म्हणजे काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तुम्हाला आता मोबाईलचं दाखवलं ना, मोबाईलवरती प्रात्यक्षिक करून, त्यातला खरा आत्मा काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम. जर ऑपरेटिंग सिस्टीम नसेल कॉम्प्युटरमध्ये तर कॉम्प्युटर तुम्ही वापरू शकत नाही, कारण ते कॉम्प्युटर चालूच होणार नाही. त्याच्याशिवाय चालू होतो का कॉम्प्युटर? नाही. आणि ही ऑपरेटिंग सिस्टीमच कॉम्प्युटरला ऑपरेट करण्याचं काम, कॉम्प्युटरला मॅनेज करण्याचं काम, कॉम्प्युटरला समजून घेण्याचं काम, त्याच्याविषयी आपण आता सेपरेटली नंतर बोलणार आहोत. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय. त्यातला तुम्हाला पहिला भाग समजला आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर.
तर ह्या सिस्टीम सॉफ्टवेअर सोबत काय असतात, ॲक्सेसरीज असतात. काय असतात त्याच्यासोबत, ॲक्सेसरीज किंवा आपण त्याला काय म्हणू, जे वेगवेगळे टूल्स असतात, मेनू असतात. जसं समजा आता तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे, फोन लावण्यासाठी वेगळा मेनू येतो, तुमचा कॅमेरा वेगळा येतो, त्याच्यावर मेसेज ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी वेगळा मेनू येतो, त्याला आपण मेसेजिंग म्हणतो. हे बाय डिफॉल्ट गोष्टी येतात. ब्राउझर त्याच्यामध्ये येतो, ते बाय डिफॉल्ट येतं. तर ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सोबत बाय डिफॉल्ट आहेत त्याला आपण काय म्हणतोय, ॲक्सेसरीज असं म्हणतो, टूल्स असं म्हणतो. मग त्या ॲक्सेसरीज ज्या आहेत सिस्टीम सॉफ्टवेअरच्या सोबत आलेल्या, त्या सगळ्या अशा पेन, कॅल्क्युलेटर, वर्डपॅड, नोटपॅड वगैरे हे सगळ्या ॲक्सेसरीज आहेत. आता तुम्हाला कॉम्प्युटर कशासाठी वापरायचा आहे, ऑफिशियल कामासाठी वापरायचं असेल तर तुम्ही काय करणार, त्याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वापरणार. बरोबर आहे. मग आता हे जे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट तुमच्या कामानुसार, गरजेनुसार वापरणार, म्हणून त्याला काय म्हणायचं, हां, त्याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स म्हणायचे, जे आपण आता इथे वरती लिहिलेलं आहे ऑलरेडी. मग त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. एक येतात पॅकेजेस. जसं तुम्हाला आता मी वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटचं पॅकेज दाखवलं, ॲडॉबचं पॅकेज दाखवलं, तसं कोरलचं पण एक पॅकेज होतं, ज्याच्यामध्ये एका बंचमध्ये सॉफ्टवेअर येतात. MS ऑफिस म्हणलं का त्याच्यामध्ये फक्त वर्ड येईल का, काय काय येईल त्याच्यासोबत, हॅलो, एक्सेल, पॉवर पॉइंट, आउटलुक. हां, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत येतील. तर त्याला म्हणतात पॅकेज. ॲडॉब पॅकेज म्हणलं का ॲक्रोबॅट रीडर, फ्लॅशपेअर, फोटोशॉप, पेज मेकर या सगळ्यांचे एक साथ सगळे सॉफ्टवेअर येतील, त्याला काय म्हणायचं, पॅकेज. आणि जी समजा तुमच्या कामासाठी वापरतात, तुम्ही तुमच्या कामानुसार त्याला वापरतात. दुसरा काय प्रकार असतो, कस्टमाइज सॉफ्टवेअर. जी तुम्हाला तुमच्या कामानुसार वापरता येतात. जसं समजा आता तुम्ही टॅलीचं सॉफ्टवेअर असेल तर एखादा दुकानदार आहे तो टॅली कशासाठी वापरेल, माल आणला, ठेवला, विकला हेच बिलिंग करण्यासाठी वापरेल. बरोबर, अकाउंटिंगच्या कामासाठी वापरेल. एखादी कंपनी असेल, ते रॉ मटेरियल आणलं, त्यापासून प्रोसेस करून काही माल तयार झाला, बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर तो माल विकला, त्यातून काही बाय प्रोडक्ट तयार झाले, काही वेस्टेज तयार झालं, ते विकलं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅनेज केल्या जातील. म्हणजे एखादा छोटा व्यावसायिक त्याच्या पद्धतीने ते सॉफ्टवेअर वापरेल, एखादा मोठा व्यावसायिक त्याच्या पद्धतीने सॉफ्टवेअर वापरेल. आता जर एखादा इन्स्टिट्यूटवाला असेल तो सुद्धा अकाउंटिंगचे कामं करण्यासाठी वापरतोय, किंवा एखादा CA आहे, वकील आहे, तो तर काही गोष्ट आणत नाही आणि विकत नाही, पण लोकांकडून जे काही त्यांना सर्व्हिस दिली त्या सर्व्हिसेस मॅनेज करण्यासाठी, ते अकाउंटिंग करण्यासाठी ते सॉफ्टवेअर वापरलं जाईल. म्हणजे हे एकच सॉफ्टवेअर आहे, पण प्रत्येकजण त्याच्या उपयोगानुसार, त्याच्या व्यवसायानुसार त्याला कस्टमाइज करतो, त्याला थोडासा बदल करतो आणि वापरतो. त्याला कोणतं सॉफ्टवेअर म्हणतात, कस्टमाइज सॉफ्टवेअर असं म्हणतात. बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या ॲप्लिकेशनमध्ये दोन प्रकारचे सॉफ्टवेअर येतात. एक असतात पॅकेजेस आणि दुसरं काय असतं, कस्टमाइज सॉफ्टवेअर. जसं आता तुम्ही ते टायपिंग मास्टर वगैरे सांगितलं होतं, तर ती सुद्धा सगळे ॲप्लिकेशन्स आलीत. ती सुद्धा सगळी काय आहेत, कॉम्प्युटरचे ॲप्लिकेशन. आपण ते फक्त एका पर्टिक्युलर कामासाठी, वर्ड कशासाठी वापरतो आपण, साक्षी, टाईप करून काही डेटा टाईप करून ठेवण्यासाठी आपण वर्ड वापरतो, डॉक्युमेंटेशन करण्यासाठी वर्ड वापरतो, वेगवेगळे डॉक्युमेंट तयार करण्यासाठी. एक्सेल कशासाठी वापरतो, सीट तयार करण्यासाठी. मोठमोठे सीट जर आपल्याला बनवायचे असेल आपण काय वापरतो, एक्सेल वापरतो. बरोबर आहे. पॉवर पॉईंट कशासाठी वापरतो, प्रेझेंटेशनसाठी. बरोबर आहे. पॉवर पॉईंट आपण डॉक्युमेंटेशनसाठी किंवा मोठमोठे सीट तयार करण्यासाठी वापरतो का, नाही. त्याचं काम काय आहे, प्रेझेंट करणं. म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअरचं काम हे जे ते ठरलेलं आहे, समजतंय. मोबाईलमध्ये आपण व्हॉट्सअप कशासाठी वापरतोय, कम्युनिकेशनसाठी, समोरच्याशी संवाद साधण्यासाठी. त्याच्या संग चॅटिंग करायची किंवा त्याला फोन कॉल करायचे, व्हिडिओ कॉल करायचे, किंवा साऊंड रेकॉर्ड करून पाठवायचा. बरोबर आहे. म्हणजे त्याला काहीतरी फाईल पाठवायची. हे सगळं काय झालं, कम्युनिकेशन. ईमेल कशासाठी वापरतो, कम्युनिकेशनसाठी वापरतो. ही सगळी काय झाली, हॅलो, ॲप्लिकेशन झाली. ही सगळी काय झाली, ॲप्लिकेशन झाली. आणि त्याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतात.
समजलं. पण दुसरी जी आहे ती काय आहेत सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये, त्या ॲप्लिकेशनचा किंवा त्या डिव्हाइसचा काय आहे, हे जे डिव्हाइस आहे हे कशामुळे चालतं, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीममुळे चालतं का. त्याच्यामध्ये फेसबुक आहे म्हणून चालतं, व्हॉट्सअप आहे म्हणून चालतं का, काय अँड्रॉइड आहे म्हणून चालतं. त्याच्या आतमध्ये काय आहे, अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे म्हणून ते चालतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतो. आणि त्याच्या आतमध्ये समजा व्हॉट्सअप असलं काय आणि फेसबुक असलं काय किंवा नसलं काय, त्याने काही फरक पडणार आहे का, नाही पडणार. याच्या आतमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट असलं काय नसलं काय, काही फरक पडणार आहे का. त्याच्या आतमध्ये टायपिंग मास्टर असलं काय नसलं काय, काही फरक पडणार आहे का, नाही. असेल तर तुमचं काम होईल. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट टाकलं तर तुम्ही त्याच्यामध्ये त्या स्वरूपाचे काम करू शकणार. पण तुम्हाला गरज असली तरच तुम्ही ते टाकणार, येतं लक्षात. अदरवाईज समजा तुम्ही तुमच्या कामासाठी लागणारं ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये डाउनलोड करून घेताल, इन्स्टॉल करून घेताल आणि तेवढंच वापरताल, त्याला काय म्हणायचं, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. पण सिस्टीम सॉफ्टवेअरला तसं ऑप्शन आहे का. सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, जे ते डिव्हाइससाठी, ज्या त्या सिस्टमसाठी लागणारी सिस्टीम सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये टाकावी लागतात. विंडोज ऑपरेटिंगवरती चालणाऱ्या कॉम्प्युटरमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम टाकावं लागते. ॲपलची जर तुमचा लॅपटॉप असेल त्याच्यामध्ये विंडोज चालत नाही, तिथे तुम्हाला मॅक ऑपरेटिंग सिस्टीमच टाकावं लागते. ॲपलचं जर तुमचा मोबाईल असेल तर तिथे अँड्रॉइड चालणार नाही, तिथे तुम्हाला iOS टाकावं लागेल. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारचे जे सिस्टीम सॉफ्टवेअर असतात ते शिवाय तुम्ही सिस्टीम वापरू शकत नाही. म्हणून ते अतिशय महत्त्वाचे सॉफ्टवेअर असतात आणि ते वापरूनच तुम्हाला कॉम्प्युटर किंवा ते कॉम्प्युटिंग डिव्हाइस यूज करता येतं. त्याला काय म्हणतात, सिस्टीम सॉफ्टवेअर. समजलंय. ॲप्लिकेशन आणि सिस्टीम सॉफ्टवेअरमधला फरक समजला का. हॅलो. हां, ही ब्राउझर सुद्धा काय आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत. ब्राउझर सुद्धा काय आहे, हां. हॅलो, येतं लक्षात. आता त्यातले आपण MS ऑफिस बघितलं, ब्राउझर बघितलं, ॲक्सेसरीज बघितल्या. कुठे येतात ते ॲक्सेसरीज, कशाच भाग आहे, सिस्टीम सॉफ्टवेअरचा. ॲक्सेसरीज कशाच भाग आहे, सिस्टीम सॉफ्टवेअरचा. विंडोज आणि अँड्रॉइडमधलं बघितलं आपण फरक काय. विंडोज ही कॉम्प्युटरसाठी वापरतो, मोबाईलसाठी अँड्रॉइड वापरतो. मोबाईलमध्ये सुद्धा विंडोज फोन आलेले आहेत. मोबाईलसाठी कोणची ऑपरेटिंग सिस्टीम आलेली, विंडोजची. विंडोज फोन नावाने मोबाईलसाठी एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जे नोकियाचा मोबाईल जो होता तर तो मायक्रोसॉफ्ट कंपनीने खरेदी केला, ती कंपनी नोकिया. आणि त्याच्या आतमध्ये आता कोणचे सिस्टीम येते, ऑपरेटिंग सिस्टीम, विंडोज फोन. त्याच्यामध्ये कोणची येते, विंडोज फोन. तर ते सुद्धा एक प्रकारचं सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर पॅकेज आणि कस्टमाइज सॉफ्टवेअर म्हणजे काय, यातला आपण फरक समजून घेतला आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे जो प्रश्न होता, अँटीव्हायरस काय आहे. तर अँटीव्हायरस काय आहे, हॅलो, अँटीव्हायरस काय आहे, कोण सांगाल. अँटीव्हायरस म्हणजे काय, व्हायरस म्हणजे काय. व्हायरस हा फाईल्सला, डेटाला डॅमेज करतो. हां, व्हायरस काय करतो, फाईल्स किंवा डेटा डॅमेज करतो. बरोबर आहे. पण तो काय असतो, हार्डवेअर असतं, सॉफ्टवेअर असतं किंवा अजून काही वेगळा. व्हायरस म्हणजे वेगळा किडा असतो त्याच्या आतमध्ये सोडलेला, कॉम्प्युटरच्या आतमध्ये. सॉफ्टवेअरच असतं. घेतलं किडलं गाऊन घेतलं काय वा, कधी नाही मिळले तू. कापतात 2 नंबरच्या. कुणाल, तू क्लास एक नंबरच्या कापतात आणि 1-2 नंबरच्या कापतात. कुणाल, कुणाल तुझा कॅमेरा चालू कर. कुणाल तुझा कॅमेरा चालू कर. पप्पा कुठे गेले नेमकं. कुणाल तुझा कॅमेरा चालू कर. कुणाल भुजबळ, माझा आवाज येतो का. कुणाल भुजबळ, आवाज येतो का.
हॅलो, कुणाल भुजबळ. कोणाल महादेव पोलीस समोर. पोलीस आहे बघ. कुणाल भुजबळला क्लासमधून चार्ज वर नसतं पोलीस. हॅलो, कुणाल भुजबळला क्लासमधून रिमूव्ह करा आणि त्याला फोन करून सांगा त्याला का रिमूव्ह केलं ते. हॅलो, हा आवाज येतोय ना तुम्हाला? तर तिथून त्याला रिमूव्ह करायचं आणि त्याला सांगायचं क्लासमध्ये कसं बसतात किंवा क्लासमध्ये कसं अटेंड करतात. पहिले रिमूव्ह करा त्याला तिथून. दुकान सांभाळता सांभाळता क्लास नाही करायचा आहे. केलं का रिमूव्ह? हॅलो, ओके. हां, परत जॉईन झाल्यानंतर त्याला रिमूव्ह करा आणि नंतर त्याला फोन करून सांगा क्लास झाल्यावर. ठीक आहे. तो व्हायरस काय आहे? सॉफ्टवेअर. व्हायरस सुद्धा एक प्रकारचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये काय आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? प्रोग्राम. तर ज्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, सेट केलेलं इन्स्ट्रक्शनचं. इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? सूचना. काय दिल्या सूचना आपण कॉम्प्युटरला? चांगल्या कामाचे दिल्या का वाईट कामाचे दिल्या? वाईट कामाचे. वाईट कामाचे दिल्या. आपण वाईट कामाची सूचना देतो कॉम्प्युटरला. आपण कोणत्या सूचना देतो ते पहिले विचारतोय मी तुम्हाला. आपण प्रोग्राम तयार करताना कशासाठी प्रोग्राम तयार करतो? टायपर्स ॲप्लिकेशन तयार केलं किंवा ते ॲप तयार केलं टायपर्स इन्स्टिट्यूटचं, कशासाठी केलं? आपल्या सूचना तिथपर्यंत पोहोचाव्यात, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये काहीतरी अभ्यास करता यावा, ह्या उद्देशाने तयार केलेलं ॲप्लिकेशन आहे ना ते. वर्ड कशासाठी तयार केलं? एक्सेल कशासाठी तयार केलं? पॉवर पॉईंट कशासाठी तयार केलं? त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश आहे की नाही? म्हणजे जे चांगल्या उद्देशाने तयार केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर्स असं म्हणतो. पण जे इन्स्ट्रक्शन्स किंवा सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम अशासाठी तयार केला का ते काहीतरी फाईल्स किंवा डेटा डॅमेज करल, करप्ट करल, तर त्याला आपण काय म्हणतो? व्हायरस. व्हायरस असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? व्हायरस म्हणतो. येतं लक्षात का? ज्याचा उपयोग काहीतरी डॅमेज करायचं, काहीतरी तुमचं कॉम्प्युटर खराब करून टाकायचं, विध्वंस वृत्तीने जे तयार केलेले सॉफ्टवेअर असतात, व्हायरस असतात, त्याला काय म्हणतात? त्या सॉफ्टवेअरलाच काय म्हणतात? व्हायरस. व्हायरस. ठीक आहे. व्हायरससाठी आपण एक सेपरेट लेक्चर घेणार आहे, त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये समजत. एवढं कळलं तुम्हाला? म्हणजे हा सुद्धा काय आहे? प्रोग्रामच आहे, सॉफ्टवेअरच आहे. व्हायरस सुद्धा काय आहे? सॉफ्टवेअरच आहे. ते काय असं फिजिकली एखादा किडा, जसा आता आपल्याकडे व्हायरस आलेला आहे. कोणता व्हायरस आलाय? कोरोना व्हायरस आलेला आहे. मग कोरोना व्हायरस जसा माणसाच्या शरीरात प्रवेश करतो आणि माणसाला आजारी पाडतो, तसं कॉम्प्युटरला आजारी पाडणारा हा एक प्रोग्राम असतो. त्याला आपण काय म्हणतो? व्हायरस असं म्हणतो. अँटीव्हायरस नाही म्हणत त्याला. त्याला काय म्हणतात? व्हायरस असं म्हणतात. अँटीव्हायरस काय असतो? व्हायरसला रिमूव्ह करतो. अँटीव्हायरस. आपण आता काय घेतली का लस? घेतली का लस? मी घेतली आता काल दुसरी लस, त्याच्या आधी एक घेतली, काल एक घेतली. ठीक आहे. ती लस कशासाठी आहे? व्हायरसपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी. तसं कॉम्प्युटरचं रक्षण करण्यासाठी काय वापरला जातो? अँटीव्हायरस. अँटीव्हायरस काय आहे? अँटीव्हायरस काय? सॉफ्टवेअर आहे. काही एखादं डिव्हाइस आहे त्याला बाहेरून बसवलंय, कॉम्प्युटरला कव्हर करून टाकलं. जसं आपण आता रुमाल बांधून येतोय, मास्क लावून येतोय, तसं काही कव्हर आहे का कॉम्प्युटरमध्ये व्हायरस घुसू नये म्हणून? लिंबू मिरची लावलेली त्याला कोणी नजर लागू नये म्हणून, आहे का तसं काही? नाहीये. ते सुद्धा काय एक प्रकारचा तो सुद्धा काय एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे. ते सुद्धा काय आहे? एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. समजलं व्हायरस आणि अँटीव्हायरस मधला फरक? ओके. यस. ओके, ठीक आहे.
आता अजून एक प्रश्न होता इंटरनेट. इंटरनेट काय रे? हॅलो. Ocean of information. Ocean of information. ओशियन ऑफ इन्फॉर्मेशन. ओशियन म्हणजे काय? मोठं समुद्र, समुद्र. महाजाळ, माहितीचं महाजाळ असं आपण त्याला इंटरनेट म्हणतो. पण ऍक्च्युली काय इंटरनेट? काय हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे? Software. हा, इंटरनेट हे एक सबस्क्रिप्शन आहे. इंटरनेट काय आहे? हा, एक सबस्क्रिप्शन असतं ना तसं तुमच्याकडे. कोणतं सबस्क्रिप्शन असतं? TV चॅनलचं. बरोबर आहे. तर ते आपण वापरलं तर तो चॅनल दिसतो. तसं इंटरनेटचे पैसे भरले तरच आपल्या मोबाईलमध्ये काय येतं? इंटरनेट. प्रत्यक्षात आपण काय ॲप्लिकेशन वापरतो का? ती फक्त एक कनेक्टिव्हिटी. इंटरनेट म्हणजे काय आहे? एक कनेक्टिव्हिटी. हॅलो. आपण त्याला कनेक्टिव्हिटी म्हणू शकतो. इंटरनेट फक्त काय आहे? कनेक्शन आहे. कोणाशी? जगाशी. इंटरनेटमुळं आपण कोणाशी कनेक्ट होतो? जगाशी. बरोबर आहे. आता मी तुमच्या मोबाईल ॲपमध्ये काही मेसेज पाठवला आणि तुमच्या याला जर इंटरनेट कनेक्शन नसेल तो मेसेज पोहोचल का? टायपर इन्स्टिट्यूटचं मोबाईल ॲप तुमच्या याच्यामध्ये आहे की नाही? मोबाईलमध्ये आहे की नाही? आहे. मी इकडून त्याला मेसेज पाठवला किंवा मी जे काही इन्फॉर्मेशन त्याच्यावरती अपलोड केली, डाउनलोड केली किंवा काय केली, तर ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला काय पाहिजे? इंटरनेट कनेक्टिव्हिटी. हां, माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे, तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे. मी माझ्या व्हॉट्सअपवरून तुम्हाला मेसेज केला, तो कधी पोहोचणार आहे? इंटरनेट असल्यावर. इंटरनेट कनेक्शन असल्यानंतर. येतं लक्षात? इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असल्यानंतर. म्हणजे इंटरनेट हे प्रत्यक्षात हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर यांचं एक तयार झालेलं एक महाजाळ आहे. त्याचं एक कनेक्शन तयार केलेलं आहे एकमेकाशी. येतं लक्षात? तर मग त्याच्यामध्ये काय काय येतं त्याच्यावरती आपलं एक सेपरेट लेक्चर होणार आहे. इंटरनेटवरती काय असणार आहे? सेपरेट लेक्चर असणार आहे. त्याला सध्या तुम्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये घेऊच नका. ती एक कम्युनिकेशनची एक कनेक्टिव्हिटी. इंटरनेट ही काय आहे? कनेक्टिव्हिटी, कम्युनिकेशन. तुमच्यामध्ये संवाद साधण्यासाठी, जगाला जोडण्यासाठी काय वापरलं जातं? इंटरनेट वापरलं जातं. बरोबर आहे. आज समजा तुम्ही तिथे क्लास करतात, मी इथे क्लास तुम्हाला शिकवतोय, तर हे सगळं कशामुळे शक्य आहे? इंटरनेटमुळे आहे. आणि ओशियन ऑफ इन्फॉर्मेशनला कनेक्ट करण्यासाठीचं काम कोण करत आहे? इंटरनेट. ही ओशियन ऑफ इन्फॉर्मेशन कुठं आहे, काय आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. तर ही ओशियन ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे तिला जोडण्यासाठी वापरलं जाणारं साधन म्हणजे काय आहे? इंटरनेट आहे. समजलंय? ओके. हां, म्हणजे आत्तापर्यंतचे हे जे सगळे पॉईंट्स होते ते आपले आता क्लिअर झालेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजलं हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधला फरक आपल्याला समजला. ओके. हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरचे पेरिफेअर्स, पार्ट्स जे फिजिकली प्रेझेंट असतात कॉम्प्युटरमध्ये. मग त्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइसेस असतील, आउटपुट डिव्हाइस असतील, CPU बॉक्स असेल, मदरबोर्ड असेल, स्टोरेज डिव्हाइस असेल, कॉम्प्युटर पेरिफेअर्स असतील, वेगवेगळे पार्ट्स असतील, हे सगळ्या गोष्टी हार्डवेअरमध्ये येतात. सॉफ्टवेअरमध्ये काय येतात? वेगवेगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स. मग त्याच्यामध्ये पॅकेजेस पण येतात, जसे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटचं MS ऑफिस पॅकेज आहे, ॲडोब रीडर, फ्लॅश प्लेअर, फोटोशॉप, पेज मेकरचं काय आहे? एक ॲडोब पॅकेज आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं टायपिंग मास्टर किंवा टॅली, नंतर समजा अजून कुठले काही वेगवेगळे पेंट वगैरे असे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत. समजले? त्याच्यानंतर तुमचं ब्राउझर वगैरे सुद्धा काय आहे? कॉम्प्युटरचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर विंडोज झालं किंवा अँड्रॉइड झालं, ह्या सगळ्या कोणचे सॉफ्टवेअर आहेत? सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत. आणि या सिस्टीम सॉफ्टवेअरचाच भाग म्हणजे ॲक्सेसरीज किंवा टूल्स आहेत. त्याच्यामध्ये पेंट, कॅल्क्युलेटर, वर्डपॅड, नोटपॅड, साऊंड रेकॉर्डर, विंडोज एक्सप्लोरर किंवा फाईल मॅनेजर, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? ॲक्सेसरीज किंवा टूल्समध्ये येतात. आणि ते तुमच्या सिस्टीमच्या सोबत येतात, म्हणून त्याला काय म्हणतात? सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतात.
बरोबर आहे. त्याचबरोबर आपण व्हायरस आणि अँटीव्हायरस याच्यामध्ये काय फरक आहे ते सुद्धा आज काय केलं आपण समजून घेतला. व्हायरस आणि अँटीव्हायरसमधला सुद्धा आपल्याला फरक आज समजला थोडाफार. ठीक आहे. आता आपण उद्या परत हे जे सॉफ्टवेअर्स आहेत ॲक्च्युली सॉफ्टवेअर्समध्ये डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची. बरोबर आहे. तर त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही आजच्याला थोडा अभ्यास करून या, उद्या अभ्यास करून या. आज घरी गेल्यानंतर अभ्यास करा थोडासा. हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, पॅकेजेस म्हणजे काय, सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, ॲक्सेसरीज म्हणजे काय, कस्टमाइज सॉफ्टवेअर म्हणजे काय, ह्याविषयीचं थोडंसं वाचून या. तुम्हाला जे आज तुमच्या मोबाईल ॲपमध्ये जे काय आपण आता असाइनमेंट देणार आहोत त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास करून पाठवा. जसं की तुम्ही काही सॉफ्टवेअरची लिस्ट तयार करा, ती मला पाठवा. हार्डवेअरची लिस्ट तयार करा, ती मला पाठवा. आपलं लागलं तर हार्डवेअरवरती प्रत्येक पार्टचं कसा यूज होतो, काय होतं त्याच्यावरची विषयी एक सेपरेट लेक्चर घेऊया. जर समजा आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काय फरक आहे तो समजून घ्यायचा असेल तर अजून एक त्याच्यावरती एखादं लेक्चर्स घेऊया. त्यानंतर हे सॉफ्टवेअर जर तयार करायचे असेल तर काय त्याची गरज पडते किंवा कसे तयार केले जातात त्याच्याविषयी आपण एक सेपरेट लेक्चर घेऊया. व्हायरस आणि अँटीव्हायरस म्हणजे काय त्याच्यावरती एक सेपरेट लेक्चर घेऊया आणि इंटरनेटवरती सुद्धा एक सेपरेट लेक्चर राहील, जेणेकरून तुमचं नॉलेज अजून वाढेल. ओके. तर कंटाळा आला आता लेक्चरचा, कालपर्यंत नव्हता आला पण कालपासून तुम्ही आता असं सांगतात लेक्चरला बसा, असाइनमेंट पाठवा. असं म्हणलं तर मग कसं कंटाळा येतो ना. लेक्चरला पण बसायचं आणि अभ्यास पण करायचा, असं दोन्ही कशाला निकिता? तुम्ही नुसतं लेक्चर अटेंड करायला सांगितलं चालते. जसं आता कोणाला करत होता तिकडेच काहीतरी कोणाला तरी आरडाओरडा करतोय आणि लेक्चर पण आहे. हे असले लेक्चर करून काही उपयोग नाही. त्यातून तुम्हाला काय समजलं नाही समजलं हे मला समजलं पाहिजे. त्यासाठी असाइनमेंट रोज तुम्ही कंप्लीट केल्याच पाहिजे आणि त्या पाठवल्याच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जे काही टेस्ट असतील तुमच्या वीकली त्या दिल्याच पाहिजे. त्यातून तुमची प्रोग्रेस समजणार आहे आणि तेव्हाच खरं तुमचा अभ्यास होणार आहे. समजतंय? ओके. थांबायचं आज मग इथे. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची एक थोडक्यात माहिती आपण आज घेतली, त्याच्या डिटेल्सचा अभ्यास आहे तो उद्या आपण करणार. ओके. चल थांबूया आपण मग इथे. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी.